निवडणूक आयोगाकडून आम्हाला स्पष्ट उत्तर मिळाली नाहीत। घोळ असलेल्या यादीसह निवडणुकीला सामोरं जाणं योग्य नाही, बाळासाहेब थोरातांची भूमिका। भाजपचे जोडे उचलण्याची निवडणूक आयोगाची भूमिका। निवडणूक आयोग भाजपचा किंवा सरकारचा पूर्ण दबावाखाली आहे, संजय राऊत यांचा गंभीर आरोप। तर आम्ही राजकीय कार्यकर्ते मूर्ख वाटतो का? निवडणूक आयोगाकडे काय यंत्रणा आहे, राऊतांचा सवाल। अमरावती जिल्ह्यातील अंजनागाव सुरजी तालुक्यातील अनेक गावं मतदार यादीतून गायब। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक विभागाचा कारभार सवाट्यावर। प्रारूप मतदार याद्यांमध्ये गाव गायब। माजी सभापती शशिकांत मंगळे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार। निवडणूक आयोगाला हा विषय गंभीर वाटत नाही। बोगस मतदार वगळण्याचा अधिकार आयोगाला नसेल तर त्यांना आपण का पोचतोय, संजय राऊतांचा सवाल। नालासोपाऱ्यातील मतदार यादीत अनेक खोटी नावं। तर नागपूरच्या कामठी मतदारसंघात घर क्रमांक 0 आणि राहणाऱ्यांची संख्या 400 हे कसं? शेकापच्या जयंत पाटलांचा सवाल। बोगस मतदारांवर अंकुश का नाही, असा सवाल करत शेकापचे जयंत पाटील आक्रमक। अमरावतीत भाजपाकडे फिरते वोटर आहेत। ते अमरावतीसह मध्य प्रदेशात आणि राजस्थानमध्येही वोट करतात, यशोमती ठाकूर यांचा आरोप। तर या फिरत्या वोटर्सपासून सगळ्यांनी सावध व्हा, यशोमती ठाकूर यांचा सल्ला। मतदार यादीतील घोळावरती सत्ताधारी विरोधी पक्षांना साथ का देत नाहीत? आमदार रोहित पवारांचे ट्विट करत महायुती सरकारला सवाल। निवडणूक आयोग उत्तर देत नसेल तर सत्ताधाऱ्यांनी उत्तर द्यावं, रोहित पवारांचं महायुती सरकारला आवाहन। विधानसभेची मतदार यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरली जातात। विधानसभेतील मतदार यादीतील बदलाचा विषय आमच्या कार्यकक्षेत नाही। सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या बैठकीवरती राज्य निवडणूक आयुक्तांचं स्पष्टीकरण।